आता काल इडलीचं पीठ फुगवण्याच्या ज्या ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या होत्या ना, त्याचप्रमाणे माझं थंडीतही पीठ बघू शकता किती छान फुगलेलं आहे. तसं तर आपण रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी इडली बनवतो, पण आमच्याकडे तसं नसतं. आमच्या अनुबाईंना टिफिनमध्ये इडली सांबारच पाहिजे असतं, त्यामुळे मला सुट्टीच्या दिवशी इडली न बनवता इतर दिवशी बनवावी लागते. आता काल मी तुम्हाला दुपारी 3 ते 4 नंतर थोडंफार उन्हात ते वाटून घेतलेलं पीठ ठेवायला सांगितलं होतं. ते पीठ फुगतं, त्यामुळे ते तसं न ठेवता एखाद्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवा, जेणेकरून काय होईल, उन्हामध्ये ठेवलेलं पीठ पुन्हा थंडीने खराब होणार नाही, त्यामुळे जसंच तसं राहील. आता आता आम्हाला टिफिनलाच इडली द्यायची असते, म्हणून मी सकाळी सकाळी इडलीचा लगेच कुकर लावून घेतला आणि सांबारच्या तयारीला लागले. कुकरमध्ये तुरीची डाळ आणि एक मुगाची वाटी टाकून त्यात दुधी भोपळा किसून बारीक चिरून कट करून टाकलेला होता. कुकरला 2 शिट्ट्या करून ते शिजवून घेतला. तोपर्यंत सांबारच्या फोडणीची तयारी करून घेतली आणि इडल्याही तयार झाल्या होत्या. मग काय, एका भांड्यामध्ये लगेच काढून दुसरा कुकर पण लावून घेतला. आता तुम्ही पाहू शकता आपले इडली किती छान झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.